आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेची सुरक्षा व्यवस्था आणि खासदारांचं निलंबन यावरून आजही दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस. सत्ताधारी आणि विरोधी पक्षात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी. सायबर गुन्ह्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर हा 837 कोटी रुपयांचा महत्वाकांक्षी प्रकल्प राबविणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. राज्यातल्या वैद्यकीय शिक्षण विभागातली वर्ग 3 ची पदं डिसेंबर अखेरपर्यंत तर वर्ग 1 आणि 2 ची पदं येत्या एप्रिलपर्यंत भरण्यात येणार. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती. आणि महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन आणि पुनर्विकास अधिनियम 1971 संदर्भातील विधेयक आज एकमतानं मंजूर. 2.50 लक्ष सदनिका धारकांना होणार फायदा. संसद भवनाच्या सुरक्षा व्यवस्थेतल्या त्रुटी आणि खासदारांचं निलंबन या मुद्द्यावरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ झाला. लोकसभेत आज कामकाज सुरू होताच काँग्रेस, जनता दल संयुक्त, डावे पक्ष आणि इतर विरोधी पक्ष सदस्यांनी हौद्यात उतरून घोषणा दिल्या. सभापती ओम बिर्ला यांनी सदस्यांना वारंवार सांगूनही निषेधाच्या घोषणा चालूच राहिल्या. त्यामुळे कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. राज्यसभेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी सुरक्षा प्रकरणी गृहमंत्र्यांकडून निवेदनाची मागणी धरून लावली. घोषणाबाजीमुळे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी कामकाज आधी 11:15 पर्यंत आणि नंतर 12 वाजेपर्यंत तहकूब केलं. तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी संसद परिसरात उपराष्ट्रपती धनखड यांची नकल केल्याबद्दल सत्ताधारी खासदारांनी निषेध नोंदवला. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून अंतिम आठवडा प्रस्तावावर आज सविस्तर चर्चा झाली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या भाषणात सरकारवर कडाडून टीका केली. पारधी समाजाच्या महिलेवरील तसंच अकोला इथल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, बीडमधील जाळपोळ, गडचिरोली 9 लोकांची नक्षल्यांकडून हत्या या सर्व प्रसंगी राज्यातील पोलीस यंत्रणा अपयशी ठरली असल्याचं प्रतिपादन विजय वडेट्टीवार यांनी केलं. राज्यातील उद्योग शेजारील राज्यात जात आहेत. बेरोजगारी, कंत्राटी पद्धत, पेपरफुटी, रखडलेले निकाल यामुळे तरुण नशेच्या विळख्यात सापडले असून अभिनेते सुद्धा ऑनलाईन जुगार खेळण्याची जाहिरात करीत असताना महाराष्ट्र जुगारमुक्त करण्याचं धोरण सरकारनं आखलंय का, असा सवाल त्यांनी विचारला. ड्रग माफियांना संरक्षण देण्याची नवी पद्धत महाराष्ट्रात सुरू झाल्याची टीका जयंत पाटील यांनी केली. ललित पाटील हा फक्त हिमनग आहे, तर त्याखाली मोठं रॅकेट आहे जे सरकारनं पुढे आणायला हवं, असंही ते म्हणाले. महाराष्ट्रात कुठेही कधीही दंगली घडू शकतात इतपर सामाजिक परिस्थिती बिघडली आहे आणि हे सरकारचं अपयश आहे, असं जितेंद्र आव्हाड आपल्या भाषणात म्हणाले. लोकशाही टिकवून ठेवायची असेल तर शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात सगळ्यांना सामावून घेण्याची पद्धत हवी, पण फोडाफोडीचं राजकारण करून परिस्थिती अस्थिर केली जात असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. यानंतर उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाला सविस्तर उत्तर दिलं. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की आमचं सरकार आल्यापासून 24,000 लोकांवर अंमली पदार्थ प्रकरणी कार्यवाही केली गेली. सायबर गुन्हे रोखण्यासाठी आकृतीबंध तयार केला असून गुन्हेगारी सुद्धा घट झाली आहे. क्राईम सिटी संबोधून नागपूरला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र महिलांच्या सुरक्षेसाठी जलदगती न्यायालयापासून अनेक तरतुदी केल्या गेल्या आहेत आणि मुंबई आजही महिलांसाठी सुरक्षित मानली जाते. हत्या, बलात्कार, ड्रग्ज, अपहरण यापैकी कोणत्याही निर्देशांकात महाराष्ट्र वरच्या क्रमांकावर नाहीये. त्यामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती विरोधक रंगवून सांगतात इतकी वाईट नाही. सायबर गुन्हे हा चिंतेचा विषय असं प्रतिपादन करताना फडणवीसांनी सांगितलं की महाराष्ट्र सायबर हा 837 कोटी रुपयाचा प्रकल्प हाती घेतला आहे. बँका, आर्थिक संस्था, सोशल मीडिया इत्यादींना जोडून जलदगत प्रतिक्रिया देता येईल असा प्रकल्प तयार करत आहेत. महाराष्ट्रात सध्या 48 सायबर स्थानकं आणि 44 सायबर लॅब आहेत. मात्र ऑनलाईन गेम आणि लॉटरी, जुगार संदर्भात व्यसन वाढत आहे. बेकायदेशीर बेटिंग हे डार्कनेटच्या माध्यमातून होत असून याबाबतचा कायदा केंद्र सरकारनं करावा, यासाठी आम्ही केंद्राला विनंती करू, असंही त्यांनी सांगितलं. विधानसभेत अंतिम ठराव प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की विरोधी पक्ष अत्यंत गोंधळलेला आहे. विरोधी पक्षांनी चांगल्या गोष्टींना चांगलं म्हटलं पाहिजे. शालेय शिक्षणाचा दर्जा गेल्या सरकारच्या वेळी खालावला होता. आम्ही तो पुन्हा उंचीवर नेण्याचा प्रयत्न करीत असून त्यासाठी महावाचन अभियान, माझी शाळा सुंदर शाळा अभियान, शिक्षक भरती संच आणि CSRच्या माध्यमातून नवीन उपक्रम या सगळ्या प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीनं सरकार राबवत आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केलं. अनधिकृत बांधकाम यापुढे होणार नाही आणि होत असल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. कोविड काळात झालेल्या भ्रष्टाचाराचा मुख्यमंत्र्यांनी आपल्या उत्तरात सविस्तर समाचार घेतला. या काळात ऑक्सिजन प्लांट संदर्भात झालेल्या भ्रष्टाचारात रोमिन छेडा या कॉन्ट्रॅक्टरचा उल्लेख त्यांनी वारंवार केला आणि या संदर्भात कार्यवाही केली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. सशस्त्र नक्षल्यांनी काल रात्री भामरागड तालुक्यातील हिदूर पोयरकोटी रस्त्याच्या कामावरील एक जेसीबी आणि 3 ट्रॅक्टरची जाळपोळ केली. आज सकाळी जाळपोळीची घटना नागरिकांच्या लक्षात आली.
घटनास्थळी नक्षल्यांची पत्रकं आढळली असून बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशातील प्रतिक्रांतीवादी हल्ल्याच्या विरोधात 22 डिसेंबरला भारत बंदचं आवाहन नक्षल्यांनी केलं आहे. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी घटनेला दुजोरा दिला. महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा, निर्मूलन आणि पुनर्विकास अधिनियम 1971 मधील कलम 3E नुसार झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातील झोपडीधारकास प्राप्त झालेले सदनिका ताबा मिळाल्यापासून 10 वर्ष कालावधीपर्यंत विकण्यास मनाई होती. अनेक झोपडीधारक संघटना, लोकप्रतिनिधी, आमदार यांनी सदरचा कालावधी 5 वर्ष करण्याबाबत शासनाकडे वारंवार विनंती केली होती. 19 डिसेंबर 2023 रोजीच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन सदरचा कालावधी 5 वर्ष करण्यात आला आहे. आज राज्याच्या विधानसभा तसंच विधान परिषदेत याबाबत विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं. राज्यातील आणि प्रामुख्याने मुंबईतील सुमारे 2.50 लक्ष सदनिका धारकांना याचा मोठा फायदा होणार आहे. तसंच बेकायदेशीर विक्री प्रक्रियेला आळा बसून सर्वसामान्यांची फसवणूक होणार नाही. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. विधिमंडळ अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी महत्वाच्या विषयांवर लक्षवेधी मांडल्या गेल्यात. राज्यातील जिल्हा परिषदाच्या सर्व शाळांमध्ये सौर यंत्रणा बसवण्याबाबत गांभीर्यानं विचार करण्यात येईल अशी माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज विधानसभेत दिली. सदस्य संजय सावकारे यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. अनाथ बालकं ही शासनाची जबाबदारी असून त्यांच्या कल्याणासाठी शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्नशील असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत सांगितलं. सदस्य बच्चू कडू यांनी अनाथ बालकांसाठी विविध योजना राबविण्यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. राजपूत समाजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 25 जुलै 2023 रोजी झालेल्या बैठकीत महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. या अनुषंगानं 15 जानेवारीपूर्वी याबाबत निर्णय घेऊ मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव सादर केला जाईल असं इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत सांगितलं. कंत्राटी कामगारांना नियमित वेतन मिळावं यासाठी सर्व संबंधित विभागांना सूचना दिल्या जातील असं कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी विधानसभेत सांगितलं. कंत्राटी कामगारांना नियमित कामगारांप्रमाणेच सक्षम कारणाशिवाय कामावरून कमी करू नये, तसंच कामावरून कमी करण्यापूर्वी नोटीस दिली जावी आदी बाबी संदर्भात संरक्षण देणारे विधेयक आणण्यात येईल असे ते म्हणाले. सदस्य प्रकाश आबिटकर यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. तर सदस्य बच्चू कडू यांनी या अनुषंगानं झालेल्या चर्चेत सहभाग घेतला. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील व्यवहारांची चौकशी जलद गतीनं पूर्ण केली जाईल असं सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत सांगितलं. सदस्य प्रतिभा धानोरकर यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना ते बोलत होते. सहकार मंत्री वळसे यांनी अधिक माहिती देताना सांगितलं की चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची मुदत 2017 मध्ये संपली आहे. दरम्यानच्या काळात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्यानं या प्रकरणी उच्च न्यायालयानं स्थगिती दिली. ही स्थगिती जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत सहकार कायद्यानुसार बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक घेता येणार नाही आणि त्या बँकेवर प्रशासक सुद्धा नेमता येणार नाही. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे संचालक मंडळ कायम राहील. या बँकेच्या संचालकांवरही गुन्ह्यासंदर्भात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यातल्या वैद्यकीय शिक्षण विभागातील वर्ग 3 ची पदं डिसेंबर अखेरपर्यंत तर वर्ग 1 आणि 2 ची पदं येत्या एप्रिलपर्यंत भरण्यात येतील अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज विधानसभेत दिली. सदस्य सुभाष थोटे यांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता. ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांची संख्या वाढल्याचा मुद्दा राजेश टोपे यांनी उपस्थित केला. बोगस डॉक्टर शोधून काढण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल आणि ही मोहीम सातत्यानं राबवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तसंच पालिका आयुक्तांना दिल्या जातील अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली. अंगणवाडी सेविका आंदोलन करत असल्याचा मुद्दा सदस्य प्रकाश आबिटकर यांनी मांडला. त्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसास मानधन नुकतंच 25% वाढवलं असल्याचं सांगितलं. यावर काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी आक्षेप घेतला. नागपूरसह विदर्भात सर्व जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला असून आज सकाळी विमानतळावर 9.8 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. आगामी काही दिवस वातावरण कोरडं राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. पुरुषांच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेत सेंट जॉर्ज पार्क इथं दक्षिण आफ्रिकेनं काल भारताला 8 गडी राखून पराभव केला. मालिकेतील प्रत्येकी एक सामना जिंकून दोन्ही संघ 1-1 बरोबरीत आहेत. तिसरा आणि निर्णायक सामना उद्या बोलँड पार्क मैदानावर होईल. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. संसदेची सुरक्षा व्यवस्था आणि खासदारांचं निलंबन यावरून आजही दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस. सत्ताधारी आणि विरोधी पक्षात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी. सायबर गुन्ह्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर हा 837 कोटी रुपयांचा महत्वाकांक्षी प्रकल्प राबविणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन.
राज्यातल्या वैद्यकीय शिक्षण विभागातील वर्ग 3 ची पदं डिसेंबर अखेरपर्यंत तर वर्ग 1 आणि 2 ची पदं येत्या एप्रिलपर्यंत भरण्यात येणार. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती. आणि महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन आणि पुनर्विकास अधिनियम 1971 संदर्भातील विधेयक आज एकमतानं मंजूर. 2.50 लक्ष सदनिका धारकांना होणार फायदा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.